ठाणे शहरातील पाचपाखडी गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये काल महाविकास आघाडीच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। साजरा करण्यात आला दीपावलीच्या ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र यायला। जेव्हा बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हातांनी परबटलेली तेव्हा काही मतभेद जरूर असते। जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर या भ्रष्टाचारामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार सातत्याने 3 वर्ष ह्याच्यात होतोय। महाराष्ट्र 1 नंबरला आहे, तसं ठाणे जिल्हा हा संबंध 1 नंबरवरती आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल कोण 500 एकरची जमीन घेतोय, स्ट्रॉबेरी लावतोय, तो कोण काय काय तिकडे त्या ठिकाणी बंगले बांधतोय, जमिनी ड्रायव्हरच्या नावावरती, कार्यकर्त्याच्या नावावरती, अजून कोणाच्या नावावरती, हे सर्व चालू आहे। सत्ता काय कायमची नाही आहे, सत्ता आज न उद्या आमची येईल। कारण त्यांचाच शहर अध्यक्ष बदलापूरचा त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटलं की शहापूर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले 17,000 मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। सो याचा अर्थ अशाच सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत। आता त्यावेळेला तिथं शहर अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मतं नोंदवलेत? कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते। आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोंबा मारायला लागले।